हळू 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 चल हळू चल हळू हळू अरे मग काय झालं साहेब? साहेब का आम्हाला जायचं होतं ना. लायसन आहे का सर? लायसन आहे पण घरी विसरले. हेल्मेट पण आहे पण इथे जवळच जायचं होतं का सर? सगळं आहे पण सॉरी सर, परत नाही होणार. तुम्हाला आमच्या साहेबांसंग बोलून घ्यावं लागेल. काय झालं सामान? सर त्यांच्यापाशी लायसन नाही, हेल्मेट नाही, देऊशी पण नाही. काय झालं मॅडम? अहो कामाला जायचंय ना, उशीर होत होता म्हणून काय सिग्नल तोडणार का तुम्ही? नाही साहेब चुकलं. चलन करून घ्या आणि जाऊ द्या, त्यांना उशीर होतोय. तुम्हाला दंड भरावा. अहो सर आमच्याकडे पैसे नाहीत. नाही नाही, तुम्हाला भरावं लागणार सर. मग आम्ही कसे भरायचे पैसे हो साहेब? तुम्हाला चलन जाऊ दे ना एवढ्या बा साहेब. सावंत, हा सर. त्यांच्याकडे पैसे नसतील ना तर ऑनलाईन चलन टाका त्या नंबर. जरा काय ते काम आहे का? काम आहे जरा काय ते जरा काय ते जरा दवाखान्यात आहे. तुमच्यापाशी हेल्मेट नाही, हेल्मेट मध्ये दंड भरला. बरं कसं आहे बिचारा 500 रुपये जाऊ. ठीक आहे चला बरा जाऊ. चला तरी पावते पुस्तकासारखा. तर येऊ द्या येऊ द्या. गाडीने सिग्नल तोडला बघा. काढलं का? साईडला का? साईड साहेब साईडला घेता. सावंत काय झालं जोराने? आमदार साहेब आमदार साहेब का? पण कसं आहे माहिती आहे का साहेब, आमदार साहेब आहे मला मान्य आहे, तर सगळ्याला सगळ्या काही तर सारखंच आहे. ए काय झालं रे? कोण आहे? कोण साहेब? कोण आहे तुझा साहेब? साहेब हा ओके ओके ओके. सावंत काय प्रॉब्लेम आहे? साहेबांनी बोलवलं. कोण साहेब? आमदार साहेब. हा नमस्कार साहेब. काय चाललंय इथं? सावंत काय प्रॉब्लेम आहे यांचा? तर त्यांनी सिग्नल पण तोडला आणि सीट बेल्ट पण लावला, त्यांच्यावरती 4 पाव देते. आमदार साहेब बरोबर आहे त्यांचं. नियमानुसार तुम्ही फाईन भरा. आमदार जरी असले, खासदार जरी असले तरी नियम हा सगळ्यांना सारखा असतो साहेब. तुम्हीच विधान भवनामध्ये कायद्याचं मांडणी करता आणि तुम्हीच जर नियम तोडायला लागले तर हा कायदा फक्त सामान्य जनतेसाठीच आहे का? काय नाव आपलं? माझं इन्स्पेक्टर चव्हाण. गडचिरोलीला जायचं काय? हे बघा साहेब, आम्ही पोलीस जरी असलो तरी आम्ही पण एक माणूस आहोत. आमचा महाराष्ट्र पोलीस परिणामाची पर्वा न करता, आपल्या मुलाबाळांचा विचार न करता रात्रंदिवस इथं रस्त्यावर ट्रॅफिकची व्यवस्था करतो. आणि तुम्हीच जर कायदा पाळायला लागला नाही तर मग कसं होणार? मग हा कायदा फक्त सामान्य लोकांसाठीच आहे का? म्हणून एक माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही रितसर जे काय आहे ते चलन करावं आणि इतर लोकांना आदर्श द्यावा. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे शासनाला. ड्रायव्हर, आपल्या गाडीवर ज्या काय पावत्या आहेत त्या सगळ्या आजच्या आज भरून टाका. आपल्या दुसऱ्या गाड्यांवरती देखील ज्या काही पावत्या असतील तर त्या भरून टाका. पावत्या पेंडिंग एक पण ठेवू नका. हा संध्याकाळपर्यंत ऑनलाईन सगळं करू. हा चला ड्रायव्हर चला. मित्रांनो, तुम्हाला अडवून दंड वसूल करणं आणि तुम्हाला त्रास देणं हा महाराष्ट्र पोलिसांचा अजिबात उद्देश नाही. तुमची कुणीतरी घरी वाट पाहत आहे आणि तुमच्या कुटुंबाला गरज आहे, त्यामुळं तुम्ही फक्त सुरक्षित घरी पोचावं हाच आमचा
प्रामाणिक हेतू असतो. ह्याच एका काळजीपोटी हा महाराष्ट्र पोलीस सदैव रस्त्यावर आपलं कर्तव्य बजावत असतो. त्यामुळं आपल्या या भारत देशाचा आदर्श कायदा आहे आणि ह्या आदर्श कायद्याचं आपण पालन करावं हीच आमची अपेक्षा असते. त्यामुळं तुम्ही सुरक्षित राहा, इतरांनाही सुरक्षित ठेवा, आपल्या कुटुंबासाठी तुम्ही सुरक्षित घरी जा हीच आमची प्रामाणिक इच्छा असते. आणि भारतीय नागरिकांना या महाराष्ट्र पोलिसाचा मानाचा सॅल्यूट.